अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज शनिवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत भरली मिरची. बघताय तुम्ही, मी या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या जास्त तिखट नसतात. याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याची आपण देठं काढून घेऊया. बघत राहा आजची स्पेशल रेसिपी भरलेली मिरची. बघताय आपण, माझी तयारी आता झालेली आहे. मिरचीसोबतच मी हे बेसन पीठ, धना पावडर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, हळद, मीठ हे सर्व घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचेत. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी भरलेली मिरची. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. खूप छान रेसिपी आहे. आपण सगळ्यांनी पाहिली असेलच, माहीत असेलच, पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. खूप छान आवडेल आपल्याला. बघत राहा अकूज किचन. बघताय आपण, मी या प्लेटमध्ये बेसन पीठ काढलेलं आहे. आता सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये एकत्र करून घेतो. हे धना पावडर, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, हळद, आणि मीठ. पण आता तोपर्यंत या मिरचीला बरोबर मध्ये कट देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल. आपला सळ त्याला कट करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. बघा, मी सर्व मिरचीला असं कट मारून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचं आहे. बघा, खूप छान रेसिपी आहे ही. एकदा नवीन या प्रकारे आपण एकदा नक्की करून बघा. बघताय आपण, सर्व मसाले मी एकत्र केलेले आहेत. आता त्याच्यात कुठंही टाकून घ्यायचं आहे आपल्याला शेंगादाण्याचं, आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. खूप छान आहे ही रेसिपी. चमचमीत, चटपटीत, तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे. जसं आपण भुरका केलेला आहे, भरडा केलेला आहे, यासारखी ह्याच्यात मोडणारी ही रेसिपी आहे. यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या मसाल्याला ते तेल लागेल पाहिजे. बघत राहा अकूज किचन. आता आपल्याला हा मसाला या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. मी पॅन पण ठेवलेला आहे गॅसवर. बघत राहा अकूज किचन. बघा, सर्व मिरच्या आपण पॅनमध्ये ठेवलेल्या आहेत. शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याला एक साईड त्याला शेकून घ्यायची. त्याला मी आता झाकून ठेवतो. बघत राहा अकूज किचन. या मिरच्याला मी आता झाकून ठेवतो 2 मिनटं. सगळ्या मिरच्या फिरून घ्यायच्यात. सगळ्यांना व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजेत. खूप छान रेसिपी आहे. तोंडी लावायची मिरची अप्रतिम लागते.
बाजू तिचे छान फ्राय झाले पाहिजेत. बघत राहा अकूज किचन. फायनली आपली भरलेली मिरची रेसिपी तयार आहे, रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, नाहीतर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. बघत राहा अकूज किचन. थँक्यू व्हेरी मच.